वीर, हाँ, आज काय बनवू? मसाले वांगे. ओके. तर आज मी बनवणार आहे मसाले वांगे. तर इथे मी घेतले शेंगदाणे ड्राय रोस्ट करून घेणार आहे. त्यानंतर मी इथे घेतले अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या, त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे आणि भाजलेले जे शेंगदाणे होते त्याचं थोडंसं स्किन काढून घेतली होती. त्यानंतर ते पण टाकून घेतले आहे. त्यानंतर मी जिरं टाकलं आहे, मीठ टाकलं आहे, धने पावडर, जिरं पावडर, हळद आणि मी टाकले आहे 2 चम्मच डेसिकेटेड कोकोनट. त्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे, ग्राइंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला वांगे घ्यायचे आहे. यामध्ये आपण सगळंच ॲड केलेलं आहे. यामध्ये मी लाल मिरची पावडरचा यूज केलेला नाही आहे. तर मी आज ग्रीन कलरचं वांग्याचं बनवणार आहे. तर याला खारं वांगं पण म्हटलं जाते. तर इथे मी वांग्याला कट करून घेतले होते. त्यामध्ये मी हा मसाला भरत आहे. तर इथे आपल्याला सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे. त्यानंतर इथे तेल गरम केलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे वांगे सोडून घ्यायचे आहे. तर आता इथे छान वांगे होऊ द्यायचे आहे. तर याला एक साईड झाल्यानंतर आपल्याला छान असं पलटून घ्यायचं आहे आणि या तेलामध्ये ह्या वांग्यांना पहिले थोडंसं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे, म्हणजे चांगलं शिजू द्यायचं आहे. तर अलटपलट करून आपल्याला हे वांगे शिजवून घ्यायचे आहे. तर मी थोड्या वेळ याला झाकून पण ठेवलं होतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता इतके छान असं याला मस्त तेल सुटलं आहे. तर वांगे पण इथे सॉफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि छान याला मस्त असं फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जो उरलेला पेस्ट आहे, मसाला आहे आपला ग्राइंडर मिक्सरमधला, तो आपण इथे ॲड करून घेणार आहे या स्टेजला. त्यानंतर हा मसाला पण आपल्याला छान यामध्ये तेलामध्ये शिजू द्यायचा आहे. वांग्यामध्ये हा मसाला जेव्हा शिजतो तेव्हा खूप छान टेस्ट येते. त्यामध्ये आता आपल्याला एक्स्ट्रा वरून काही ॲड करायची गरज नाही आहे, कारण आपण ऑलरेडी सगळं इथे ॲड करून घेतलेलं आहे ग्राइंडर मिक्सरमध्ये जेव्हा आपण मसाला बनवला होता त्यावेळेस. जर तुम्हाला इथे मिठाचं कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे झाकून ठेवलं आहे. तुम्ही बघू शकता याला छान मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर तुम्हाला इथे पाहिजे असेल तर तुम्ही पाणी पण ॲड करू शकता, पण मग इथे काही जास्त पाणी ॲड केलं नव्हतं. मला ही भाजी थोडीशी अशी घट्टच छान वाटते. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा आणि भेटूया अशा सिंपल नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.